नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. दिवाळी संपली की तुळशीच्या विवाहाची तयारी सुरू होते. आता 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत आपल्याला तुळशी विवाहाची वेळ आहे. श्री तुळशी विवाह पूजन 2025 दिनांक 2 रविवारपासून तुळशी विवाह प्रारंभ होतोय आणि तुळशी विवाहाची सांगता 5 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवारी कार्तिक पौर्णिमेपर्यंत आहे. तुळशी विवाह किंवा तुळशी पूजनाचं साहित्य काय, तर तुळशीची कुंडी किंवा तुमचं तुळशी वृंदावन, देवघरातला बाळकृष्ण किंवा शाळीग्राम, अंतरपाटासाठी पांढरं कोरं कापड, नसेल तर पांढरा कोरा रुमाल, त्यावर मध्यभागी कुंकवानं काय करायचं, स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता पूजनाचं इतर साहित्य म्हणजे हळद, कुंकू, अक्षदा, फुले, त्यानंतर आपल्याला 2 मंडावळ्या बनवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आवळा, चिंचा, बोरे हे जर मिळालं तर तेही आणून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आरतीचं ताट पण तयार ठेवायचं आहे. 5 ऊस, 1 चौरंग, पाट, पंचामृताची 2 वाट्या आणि 2 ग्लास भरून शुद्ध पाणी, पळी, 2 ताम्हणं, प्लेट, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षदा, नैवेद्यासाठी गुळ खोबरं, खडीसाखर, गोड पदार्थामध्ये जर काही असेल तर एखादा गोड पदार्थ तुमच्या घरात काही बनवला असेल तो, धूप, दीप, देव पुसण्याचं, हात पुसण्याचा कपडा, अत्तर, विड्याची पाने 5-6 आणि सुपारी 3, बदाम 3, खारीक 3 आणि हळकुंड 3. आता नववधू तुळशीसाठी कापसाचं वस्त्र किंवा कापडी वस्त्र, मंगळसूत्र, हार, बांगड्या, काजळ, ओटीचं साहित्य. आता तुळशी विवाह पूजन, त्याची पूर्वतयारी आणि आपण काय तिथं करणार आहोत कृती ती. पूजनाच्या अगोदर काय करायचं, तुळशीची कुंडी चुना किंवा गेरू यांनी रंगवावी. त्याला श्रीकृष्ण किंवा दामोदर अशी त्याच्यावर नावं लिहावी. शक्य असल्यास 4 ऊसांचा मांडव करावा. तुळशीच्या मागे 1 ऊस मामा म्हणून उभा करावा. तर मांडव नाही जमला तर निदान तुळशीच्या मागे 1 ऊस तरी नक्की उभा करावा. नववधूसाठी वरील प्रमाणे आता वरती सांगितले आपण तसं मंगळसूत्र, ओटी, बांगड्या म्हणजे सवासणीचं सगळं साहित्य त्यात आणायचं आहे. अंतरपाट आपण तयार करून अगोदर ठेवलेलंच आहे. आता तुळशीचं आणि बाळकृष्णाचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. पूजन करायचं म्हणजे काय, तर तुळशीला पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाला पण तसाच पाण्याने, पंचामृताने आणि पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून बाळकृष्णाला हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. त्याला पण वस्त्र वगैरे आणलं असेल तर ते वस्त्र घालायचं आहे. छानपैकी सजवून घ्यायचं आहे बाळकृष्णाला. तुळशी मातेला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा व्हायचे आहेत. जे आपण आणलेलं आहे कपडा, वस्त्र, ते सगळं घालायचं आहे. आणलेलं सगळं नववधूचं साहित्य तिला अर्पण करायचं आहे. दोघांना मंडावळ्या घालायच्या आहेत. असं पूजन करून घ्यायचं आहे. मंगलाष्टका म्हणायच्या आधी जी तुळशी माता आहे वधू, तिला पाटावर पूर्वेकडे तोंड येईल अशा पद्धतीने उभी करायची आहे आणि भगवान श्रीकृष्ण यांना पश्चिमेकडे मुख येईल अशा प्रकारे ठेवायचं आहे. आणि मग आपल्याला मंगलाष्टका म्हणायच्या आहेत. श्रीकृष्ण आणि तुळशी मातेकडून एकमेकाला हार घालायचा आहे. तो कसा घालायचा, तर आपल्याकडे जी छोटी मुलं असतात त्यांना सांगायचं आहे, मुलीला सांगायचं आहे श्रीकृष्णाला हार घाल, मुलाला सांगायचं आहे तुळशी मातेला हार घाल. अशा प्रकारे हार घालायचा आहे. आता मंगलाष्टका झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना तुळशी कुंडीत काही वेळ आपल्याला ठेवायचं आहे व नंतर आरती करायची आहे. आपण जो काही नैवेद्य केलेला आहे त्याचा गोड पदार्थाचा आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर फराळाचं जर काही तुमचं दिवाळीचं असेल तर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचं आहे. अशा प्रकारे पूजन आणि तुळशीचं लग्न लावून झाल्यानंतर तिथं पडलेल्या सगळ्या अक्षदा व्यवस्थित गोळा करायच्या आहेत आणि निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. पायाखाली नाही येतील याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. जर एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल तर त्यातल्या थोड्या अक्षदा
आपल्या उपवर वधूच्या किंवा मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर टाकल्यात तर लवकर त्यांचं लग्न व्हायला आपल्याला मदत होते. अशा प्रकारे मी सोप्या पद्धतीमध्ये तुळशीचं लग्न कसं लावायचं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. जर माझी माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.